स्वामी भक्तांनो, हा तरुण एक अत्यंत गरीब कुटुंबातील होता. अभ्यासात खूप हुशार होता. त्यामुळे एका मोठ्या इंजिनिअरमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं. पहिल्या वर्षाची फी कशीबशी नातेवाईकडून कर्ज काढून भरलेले होते. पण दुसऱ्या वर्षाची फी भरण्याची वेळ आलेली होती तेव्हा वडिलाने हात वर केलेलं होतं. आधीच कर्ज डोक्यावर असल्यामुळे कोणीही नवीन पैसे द्यायला तयार नव्हतं. कॉलेजने शेवटची नोटीस दिलेली होती. आज दुपारी 3 वाजेपर्यंत फी भरला नाहीस तर तुमचं नाव या यादीतून आणि कॉलेजमधून काढलं जाईल. तो मुलगा हाताशी येऊन कॉलेजच्या आवारात असलेल्या एका झाडाखाली बसून रडत होता. त्याच्या बॅगेत श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक छोटा फोटो आणि तारका मंत्राचे पुस्तक होते. त्याने तो फोटो हातात घेतलेला होता. डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले होते आणि म्हणाला, स्वामीराया, मला शिकून माझ्या आईवडिलांची गरिबी दूर करायची आहे. जर आज फी भरली नाही तर माझं स्वप्न इथेच संपेल. मला तुमच्या सेवे आता कोणीच वाली नाही. तुम्हीच आता काय तो मार्ग दाखवा. दुपारचे 12 वाजलेले होते. तितक्यात कॉलेजच्या ऑफिसमधून एका शिपाईने मला तातडीने बोलवून घेतलेलं होतं. तो घाबरत घाबरत गेला. तिथे क्लार्कने त्याला फीची पावती हातात दिलेली होती. त्यावर पेड असा शिक्का होता. तो मुलगा टक्क झालेला होता. त्याने विचारलं, सर, माझे पैसे कोणी भरलेले आहे? तेव्हा क्लर्क म्हणाला, काही वेळेपूर्वी एक वयस्कर ग्रस्त आलेले होते. त्यांनी तुझ्या नावाची चौकशी केलेली होती. तुझ्या संपूर्ण वर्षाची फी रोख जमा करून निघालेले होतं. त्याने त्यांचे नाव सांगायला नकार दिलेला होता आणि फक्त एवढंच म्हणाले की त्या मुलाला सांग, स्वामी त्याच्या पाठीशी आहेत. मन लावून अभ्यास करा. स्वामी आपल्या भक्ताची शाळा कधीच भविष्यात कधीच अंधारात जाऊ देत नाही. हा अनुभव आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही गरिबाची किंवा कठीण असो, जर तुमच्या मनात जिद्द असेल, स्वामींवर अढळ विश्वास असेल तर अज्ञात रूपाने येऊन तुमच्या अडचण दूर करतील. हा स्वामींनी फी भरलेला हा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये स्वामी समर्थ हाकेला धावून येतात हे लिहायला विसरू नका. नवीन असाल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ताच प्रेमाने सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.